1 तास लागणार त्याला पूर्ण फोटोला. तर पुन्हा एक ब्लॉग आज आपल्याकडं नाही का इंग्रजींचा फोटो आलेला होता आणि तो आपल्याला आज इंग्रजी करून द्यायचा होता आणि संध्याकाळपर्यंत हा फोटो आपल्याला पूर्ण रेडी करून द्यायचा होता. त्यानंतर नाही का दोन्ही पण मशीन चालू केल्या मी. एका मशीनवरती आपली गोल्डन स्टिकरची फाईल होती आणि एका मशीनवरती इंग्रजींचा फोटो होता आणि हा फोटो आपल्याकडे 4 ते 5 वाजता आला होता. त्यानंतर त्याला इंग्रजी आणि रेडी करायला खूप वेळ लागत होता नाही का. सेटिंग वगैरे पूर्णपणे करून घेतली आपण. त्यानंतर फोटो आपण क्लिअरच्या सीटवरती सोडून दिला आहे आणि इंग्रजी व्हायला भरपूर वेळ लागत असल्यामुळं आपण दोन्ही मशीन पण चालू केलं. म्हणजे आपल्याकडं शिल्लकच्या फाईल आलेल्या होत्या आणि आपल्याकडं ती नाही का दुसऱ्या पण फाईल भरपूर होत्या. त्यामुळं आपण दुसरी फाईल जी होती ना ती गोल्डन स्टिकरवरती होती आणि ISचा लोगो होता त्यावरती. ती पण आपण नाही का सोडून दिली ती दुसऱ्या मशीनवरती आणि आपली इंग्रजींची फाईल पण आहे ना चालू होती, कारण तिला वेळ तर भरपूर लागतो आणि हे गोल्डन स्टिकर वगैरे हे जे फाईल असताना फास्ट होऊन जातात. तर स्टिकर वगैरे कंप्लीट करून घेतलं. इंग्रजी म्हटल्यानंतर नाही का 1-1.5 तास तर पूर्ण लागत होईल. आता 1 तास तर पूर्ण लागत. 1 तास झाला आता इंग्रजींची फाईल लावलेली आपण. 6 mm क्लिअरचं सीट आहे ट्रान्सपरंट आणि त्यावरती एक कपलचा फोटो आहे. आता 1 तास तर पूर्ण झाला आहे नाही का. इंग्रजीला एवढा वेळ लागतोय पण मग नाही का दिसायला पण एवढं खतरनाक दिसतंय. आणि ह्या आता हे ट्रान्सपरंट सीट आहे ना याच्या वरतून असा बेस येणार, त्यावरती ते वरतून ठेवणार आपण आणि त्याच्या आतमध्ये नाही का म्हणजे ह्या बेसच्या आतमध्ये तिथून असा आतमध्ये LED राहणार. ते एवढं खतरनाक चमकणार की काय विषय नाही का. ब्लॉग पूर्ण बघत चला. आपल्याकडे ती लेझरचं नवीन नवीन डिझाईन भरपूर डिझाईन असते आपल्याकडं आणि नाही का खतरनाकपैकी डिझाईन असते पूर्ण बघत. आपला डिझाईनचा फोटो नाही का थोडा चेंज झाला आहे. त्यात नाही का आपण डिझाईन पण चेंज केली. तो थोडं अँगल साईडनं जे इनारमध्ये होता आणि कटिंग आहे ना साईडनं साईडचा सेट द्यायचा होता. तर आपण सरळ सरळ सेट झाला तेव्हा आपण जी कटिंग नाही का वेस्टेज गेली पूर्ण कटिंग सोडली. आता नाही का सगळं पुन्हा कटिंग जी सोडली ती दाखवतो तुम्हाला. बघा हा सेप जो होता ना हा सेप नव्हता त्याला साईडनं नाही का छोटं छोटं आउटलाईन होती. हे सेम अशा कटिंगमध्येच पाहिजे होता. पहिला फोटो दाखवतो तुम्हाला नाही का. तो फोटो तर नाही इथं खाली गेल्यावरती दाखवतो. साईडचा सेप आहे ना तो चुकीचा आणला होता त्यामुळं आपण पुन्हा दुसरी कटिंग ठेवली. हे बघा होतं याच्यावरती नाही का. हे बघा सरळ सरळ डायरेक्ट कटिंग होती त्याला. आता आहे ना आपण हे छोटे छोटे असं कटिंगमध्ये घेऊन टाकले. हे पण नाही का सेप देऊन टाकलं साईडनं पण. त्या हिशोबाने आपण पुन्हा अँगल फोटो सोडलाय. डिझाईन पण थोडी चेंज केली आपण नाही का. बघा अँगल बघा इथं आहे ना इथं डायरेक्ट आपण बॉक्स द्यायला त्याला नाही का. डायरेक्ट इथं आपण त्याला राऊंड शेपमध्ये देऊन टाकलंय आणि साईडनं थोडं डिझाईन पण घेऊन टाकले. इंग्रविंग होईपर्यंत नाही का मी त्याचा बेस वगैरे बनवून घेतला. LED वगैरे नाही का टाकून घेतली त्यात. इंग्रविंग झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला टेस्ट करायचं आणि नाही का पूर्ण बॉन्ड वगैरे सोडून व्यवस्थितपणे त्याला फिटिंग द्यायची. त्यामुळे मी पहिले बेस वगैरे तर बनवून घेतलं. तर आम्ही नाही का वरतून ठेवून फक्त लाईट वगैरे लावून सरांना दाखवलं. सर म्हणे व्यवस्थित आहे. पण यात आणखी एक ट्विस्ट होतं की पूर्ण लाईट बंद केल्यानंतर लय खतरनाक दिसतं. थँक्यू. लवकरच आपला नवीन ब्लॉग पण येतोय.